नमस्कार, मी सौ ज्योती गोसावी. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज 2 सप्टेंबर 2023 आणि आज कथारूप शनी महात्म्य मी अपलोड करत आहे. यापूर्वी ओवीबद्ध शनी महात्म्य आपल्याकडे अपलोड केलेलं आहे, परंतु बऱ्याच लोकांना कथारूप ऐकायला आवडत असल्यामुळे आता कथारूप शनी महात्म्य मी आपल्या पुढे सादर करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नीलांजन समाभास रविपुत्रमेमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनीश्वरं. श्री गणेशाय नमः. एकदंत असणाऱ्या स्वरूप सुंदर अशा विनायका तुझी कृपा दृष्टी राहू दे. त्यानंतर आता हाती वीणा घेतलेल्या हंसावर बसलेल्या सरस्वतीला, गुरुमाऊलींना आणि संत श्रोते या सर्वांना नमन करून कथेला प्रारंभ करतो. पूर्वी उज्जैन नावाच्या नगरीमध्ये एक राजा विक्रम राज्य करीत होता. एकदा त्याची सभा भरली असताना सगळे महापंडित त्या सभेत उपस्थित होते. तेथे सहज चर्चा निघाली की सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ कोण, त्यांचं रूप कसं, गती काय, कार्य काय, पूजन कसं करायचं या संबंधी माहिती सांगावी. मग सगळे पंडित पुढे सरसावले. पहिला एक पंडित म्हणाला की रविग्रह हा प्रत्यक्ष सूर्यनारायण आहे. आधी व्याधी दारिद्र्य सगळं त्या रवीची उपासना केली तर निघून जातं. शिवाय तो प्रत्यक्षात दिसतो. सगळे ग्रह या रवीच्या आज्ञेमध्ये राहतात, त्यामुळे तोच श्रेष्ठ आहे. मग दुसरा पंडित म्हणाला सोम म्हणजे सोमवार किंवा चंद्र हा जातीचा माळी असून सगळ्या वनस्पतींचे पोषण तो करतो. तो प्रत्यक्ष शंकराच्या डोक्यावर मिरवतो आहे. तो कधी कोणाला त्रास देत नाही. दिसायला सुंदर आहे. त्याला 16 कळा आहेत. तेव्हा अशा चंद्राचेच पूजन करावे. मग तिसरा पंडित म्हणाला मंगळ हा जातीने सोनार आहे, पण महासामर्थ्य आहे, महाक्रूर देखील आहे. जर का तो एकदा खवळला तर तुमची संपत्ती संतती सर्व काही लयाला जातं आणि शेवटी जीवाचा देखील नाश करतो. म्हणून गर्व न धरता मंगळाची पूजा करावी. मग चौथा पंडित म्हणाला बुध हा महाबळवंत आहे. तो जातीने वाणी आहे. त्याची पूजा केली तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. तुमची बुद्धी चांगली चालेल. सगळी विघ्ने निरसून जातील. बुध हा बुद्धीचा ग्रह आहे. तो कोणाशीच कधी वाईट वागत नाही. कोणती निष्ठुरता तो कधीही दाखवत नाही. तरी त्याचेच पूजन करावे. मग पाचवा पंडित म्हणाला गुरु हा देवांचा देखील गुरु आहे. तो जातीचा ब्राह्मण आहे. सगळ्यात श्रेष्ठ वर्ण आहे. सगळे देव देखील गुरूंचे वचन मानतात. स्वतः शंकर देखील गुरुचे पूजन करतात. तेव्हा आता इतरांचा काय पाड. पूजन गुरुचेच करावे. शुक्र ग्रह हा एकाक्ष आहे. सहावा पंडित म्हणाला शुक्र हा एकाक्ष ग्रह आहे. हा मोठा पूजनीय आहे. तो राक्षस गुरु आहे. त्याने राक्षसांना संजीवनी मंत्र देऊन उपकारच केला आहे. शुक्राचे पूजन केले तर सगळ्या कर्माचा चुरा होतो आणि तुमची विघ्ने लांबच्या लांब पळतात. या 6 ग्रहांची महती ऐकून राजाने आनंदाने मान डोलावली आणि तो म्हणाला तुम्ही उत्तम कथन केलेत. आणखीन कोणते ग्रह राहिलेत का, त्याबाबत पण माहिती सांगावी. मग पंडित म्हणाले एक राहू आणि दुसरा केतू असे 2 ग्रह बाकी आहेत. ते मातंग जातीचे असून स्वभावाने दुष्ट आहेत. त्यांच्या दर्शनाने चंद्र सूर्य सुद्धा चळचळा कापतात. राहू चंद्राला पिडतो आणि केतू सूर्याला पिडतो. म्हणजे ग्रहण होतं तेव्हा हे 2 ग्रह त्यांना त्रास देत असतात. आता त्या घटनेला ग्रहण असं म्हटलं जातं. म्हणून ह्या दोघांचे पूजन करावे. मग 9वा पंडित म्हणाला सगळ्यात बलाढ्य असा शनी ग्रह आहे. सगळ्या ग्रहांमध्ये तो श्रेष्ठ आहे. तो ज्यावर कृपा करतो त्याला सगळे मार्ग सोपे होतात, पण ज्याच्यावरती तो रागावतो त्याला अनेक दुःखे भोगावी लागतात. शनिदेवाची मूर्ती काळी आहे. तो जातीने तेली आहे आणि पायाने लंगडा आहे. चेहरा मात्र चांगला आहे. त्याची दृष्टी ज्याच्यावरती पडते त्याचा चक्काचूर होतो. म्हणून शनिदेवाचे दर्शन आपण नेहमी एका बाजूने करावे, समोरासमोर करू नये. जेव्हा शनिदेव जन्माला आला त्याची नजर पित्यावर पडली. त्याने त्या पित्याच्या अंगाला कुष्ठरोग झाला. सूर्याचा जो सारथी होता तो पांगळा झाला. घोड्यांच्या नजरेला देखील अंधत्व आले. मग जेव्हा शनिदेवाने आपली दृष्टी पुन्हा फिरवली, कृपा केली, तेव्हाच तिघेही बरे झाले. हे ऐकून राजा विक्रम म्हणाला
हा तर पुत्र नसून केवळ वैरी आहे. ज्याने जन्मताच असे केले तो पुढे काय करील? पंडितांनो सांगा सांगा. आणि टाळी वाजवून तो शनीची निंदा किंवा टवाळी करू लागला, हसू लागला. आणि लोक हो, तेव्हाच एक चमत्कार झाला. त्याचवेळी शनिदेव विमानात बसून तेथून जात होते. त्यांनी हे वाक्य ऐकले आणि ताबडतोब ते विमानासहित राजाच्या त्या दरबारामध्ये जाऊन उभे राहिले. आणि शनिदेव आले असं म्हणून सगळ्यांनी गलगा केला. त्यावर राजाने साष्टांग दंडवत घातला, पण शनिदेवाने त्याला झिडकारले. राजा, तू असा मस्तवाल झालेला आहेस. तू माझी टवाळकी करत होतास, तरी आता मी तुझ्या कन्या राशीला प्रवेश केला आहे. आता मी काय करतो ते तू पाहाच. आणि असं म्हणून शनिदेव रागारागाने तिथून निघून गेले. मग राजाला खूप पश्चाताप झाला. मी एका महाग्रहाची टवाळी केली, आता तो मला पण त्रास देणार, आता मला सोडणार नाही असे म्हणून त्याने सभा विसर्जित केली. त्यानंतर 1 महिना असाच निघून गेला. अशा रीतीने त्या विक्रमराजाला त्याच्या राशीला 12वा शनी आला. त्यानंतर 1 महिना असाच निघून गेला. अशा रीतीने त्या विक्रमराजाला त्याच्या कन्या राशीला 12वा शनी आला, जो अतिक्रूर असतो. मग पंडित सांगू लागले, राजा, आता शनिग्रहाचं पूजन कर. तुम्ही विनोदाने हसलात खरं, पण तो तुम्हाला कष्ट देईल. 7.5 वर्ष त्याचा प्रभाव असतो. ती आता एकाग्रचित्ताने आम्ही सांगतो ती पूजा ऐकावी. प्रथम औषधी स्नान करावे. औषधी स्नान म्हणजे काय? इथं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये औषधी वनस्पती घालून करायचे स्नान. आगाडा, दुर्वा, नागरमोथा इत्यादी गोष्टी पाण्यात टाकून स्नान करावे. मग घोड्याच्या नालापासून केलेली शनीची प्रतिमा घ्यावी, त्याला तेलाचा अभिषेक करावा. मग मातीच्या घटावर त्याची स्थापना करावी आणि मग ब्राह्मणाकडून 23,000 संख्येने जप करून घ्यावा. मग त्यांना यथायोग्य दक्षिणा द्यावी. ब्राह्मण संतुष्ट झाले तर शनिदेव संतुष्ट होतील. याप्रमाणे तुमचे रक्षणही करतील. राजा, एवढी गोष्ट ऐकावी. त्यावर तो विक्रम म्हणाला की शनी काय आमचा आता ऐकत नाही. तोच मायबाप आहे. काय करायचं तोच आम्हाला बुद्धी देईल किंवा तो सुचवेल. तुम्ही आपले घरी जा, कारण जे नशिबात आहे ते टळणारच नाही, ते होणारच आहे. त्यानंतर एके दिवशी शनिदेवाने आपले रूप पालटले आणि उज्जैन नगरीला घोडे घेऊन विकावयाला आले. राजाने घोड्याची किंमत विचारली तर त्याला कारवान वेशात असणारे शनिदेव म्हणाले, आधी घोडा फिरून तर पहा, मग आपोआप त्याची किंमत कळेल. मग पहिल्या घोड्यावरती घोडेस्वार असतात राजाकडे मोत्तद्दार पागेमधले, ते बसवले. त्याने 4 दिशाने घोडा फिरवला आणि म्हणाला, चांगला आहे घोडा, अतिउत्तम फिरतोय. घोड्याची हीच पारख असते की लढाईच्या वेळी घोडा पटापट वळला पाहिजे. मग तो घोडेस्वार म्हणाला, घोडा चांगला आहे. मग त्या घोडेवाल्याला सौदागराने काय केले तर दुसऱ्या घोड्यावरती राजा विक्रमालाच बसवले. घोडा फिरवला. राजा म्हणाला, अतिउत्तम आहे. पण त्या घोड्याला चाबूक किंवा छडी मारली तर तो घोडा आकाशात उडायलाच लागला. अधिकाधिक चाबूक मारला तर तो अधिकाधिक उंच आकाशात गेला. आता मंडळी, इथं शब्दशः आकाशात उडाला हा अर्थ न घेता आपण असा अर्थ घेऊया की वाऱ्याच्या वेगाने घोडा तिथून दिसेन असा झाला. त्या काळी कदाचित तसे उडणारे घोडे देखील असतील, कारण हॅरी पॉटर या सिनेमात आपण असे उडणारे घोडे पाहिले आहेत तर आपण मानतो ना आहेत. मग कुठेतरी दूरच्या देशात जिथे घनदाट जंगल आहे, नदी वाहते आहे, अशा ठिकाणी नदीच्या पैलतीरावर हा घोडा जाऊन खाली उतरला. पण काय नवल झालं, घोडा खाली उतरल्याबरोबर नदी, जंगल सगळं घोड्यासहित सगळं गुप्त झालं. आता ईश्वराची गती काय आहे बाबा, कोणाला कळणार नाही असं मनामध्ये म्हणत तो विक्रम राजा विचार करू लागला की वारू आणि वनासी काय विचार पै झाला, म्हणजे मी आला तर घोडा आणि जंगल नष्टच झालं, जाऊ द्या. मग राजाने ती रात्र त्या जंगलातच काढली, कारण तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. सकाळी उठून तेथून 4 योजने दूर असणाऱ्या तामलिंदापूर नावाच्या नगरीमध्ये राजा चालत चालत पोहोचला. आता इकडे उज्जैनीमध्ये काय घडलं ते आपण श्रवण केलं पाहिजे. सगळे लोक राजाची वाट पाहू लागले. नगरी बाहेर 2-4 कोस येऊन राजाचा शोध घेतला, पण राजा काही कुठं दिसेना. आणि तो सौदागर मागे लागला, राजाला शोधून आणा, नाहीतर आमच्या घोड्याचे पैसे आम्हाला द्या. असं करून शनिदेवाने इथे पण अडवलं. मग प्रधानाने त्याला किंमत विचारली आणि ती शनिदेवाला देऊन टाकली. म्हणे काय करायचं, राजाचा शोध लागत नाही, सौदागराने मला अडवलंय. आणि एवढी प्रजा सगळी मात्र त्या राजासाठी दुःखी कष्टी झाली. इकडे राजा चालत चालत
त्या तामलिंदापूर नगरीमध्ये एका धनाढ्य अशा वैश्य जातीच्या चांगल्या सधन सावकाराच्या दुकानावरती पोहोचला. त्या सावकाराने त्याचा चांगला सन्मान केला, सज्जन माणूस म्हणून आदर सत्कार केला. मग तुम्ही कोण, कुठले, कुठून आलात, तुमचं नावगाव सांगा, असं सगळं विचारलं. मग हा राजा म्हणाला, आमचा मुलूक फार दूरदेशी आहे आणि आम्ही काही काळच येथे थांबणार आहोत. मग सावकाराने त्याला मुखमार्जन करायला सांगितलं. उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला, भात, पुऱ्या, सांडगे इत्यादी प्रकार केले आणि आता उठा, जेवण करा आणि मग तुम्ही आल्या मार्गाने जा, असं सांगितलं. मग राजाने भोजन केलं. त्यावर दोघे जण गप्पा मारीत बसले असता, बाबा खरं काय ते सांग, सावकार म्हणाला. व राजाने त्याला घडलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तो मनात समजून गेला की हा सज्जन माणूस आहे, हा विक्रम राजा आहे, याला आपली मुलगी द्यावी. आता त्या सावकाराला एक अलौकिका नावाची मुलगी होती. नावाप्रमाणेच ती अलौकिक होती, म्हणजे ती मुलगी इतरांपेक्षा काहीतरी वेगळी, सुंदर, बुद्धिमान अशी असावी. त्यामुळे तिला इच्छावर पाहिजे होता. म्हणजे बघा, थोडक्यात त्या काळात देखील मुलींवर वर लादले जात नव्हते, तर तिच्या इच्छेप्रमाणे तिला आवडेल तो वर तिला मनासारखा नवरा मिळाला तरच ती लग्न करणार, हो म्हणणार, नाहीतर ती नाही म्हणणार. मग हा सावकार काय आपल्या मुलीसाठी सदैव वराच्या शोधात होता, पण तिला मनासारखा नवरा काही मिळत नव्हता. मग तो सावकार मुलीला म्हणाला, बाई, हा उत्तम असा भाग्यवंत माणूस आहे, हा दिसायला सुंदर आहे, हा 32 लक्षणे आहे, तरी तू आता याला माळ घाल. तेव्हा ती मुलगी पित्याला म्हणाली, तुम्ही याची फार वाखाणणी करता आहे, पण माझ्या मनात काही हा भरलेला नाही, त्यामुळे मी त्याची आधी परीक्षा पाहीन, कसं काय बोलतो, काय चातुर्य आहे, काय लक्षण आहेत, त्याचं ज्ञान किती आहे, हे सगळं मला त्याच्या संभाषणातून कळेल आणि मग जर मला हा पटला तर मी त्याच्याशी लग्न करेन. बघा, म्हणजे त्या मुलीला आपल्या नवऱ्याची परीक्षा घ्यायची, तेव्हा नवरा निवडायची मुभा होती, तिच्यावर जबरदस्ती करत नव्हते की बाई हाच नवरा करा, चांगला आहे सगळ्या बाजूनी, आता तू ह्याच्याशीच लग्न कर, असं नव्हतं. संध्याकाळ झाली. मग मुलीने पांतिकाला पाठवा असा निरोप वडिलांना पाठवला. मग त्या वैश्याने पांतिकाला सांगितले की अतिशय रम्य अशी चित्रशाळा आहे, तेथे तुम्ही विश्रांती घेण्यासाठी जावे, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील, असे सांगितले. त्यानुसार विक्रम राजा त्या चित्रशाळेमध्ये गेला. तेथे अनेक प्रकारची चित्रे भिंतीवर काढलेली होती. हंस, मोर, कोकिळा, घोडे, रथ, हत्ती, अंबारी अशी अप्रतिम चित्र काढली होती. समोरच एक पलंग होता, त्यावर व्यवस्थित बिछाना, त्यावर जाईजुईची फुले पसरलेली, चारी बाजूला समया लावलेल्या आहेत, छताला मोत्याचे घोस लोंबत आहेत. हे पाहून राजा चकित झाला आणि मनात म्हणाला, आता हा कोणता देश आहे आणि माझी कोणती गत होईल हे काही समजत नाही. कर्माच्या गती खूप गहन आहेत, माणसाला काही त्या भोगल्याशिवाय सुटत नाहीत, हे मला माहीत आहे की हे शनिदेवाचे छळण आहे, त्यानेच ही माया दाखवलेली आहे. मग तो राजा पलंगावर झोपला म्हणजे उगाच आपला तोंडावर पांघरून घेऊन पडला होता, पण जागाच होता. मनात नको नको ते विचार येत होते. मग ती वैश्यकन्या हातात पंचारती घेऊन आली. तिने सर्व साज शृंगार केला होता. गळ्यात मोत्याचे हार, पायात पैंजण, त्याला हिरे लावलेले, त्याचे तेज सगळीकडे पसरलेले, 32 लक्षणी अशी ती मृगनयनी, म्हणजे अगदी हरणासारख्या डोळ्याची, खूप सुंदर अशी ती होती. तिने हातामध्ये केशर कस्तुरीसारखी सुगंधी द्रव्ये घेऊन आली होती. राजा झोपेचे सोंग घेऊन पडलेला. तिने हातातला चंदन पात्रातील सुगंधी द्रव्ये राजाच्या चेहऱ्यावर शिंपडली. जवळजवळ 1 तास तिने प्रयत्न केला. ती राजाला उठवायचा प्रयत्न करत होती, पण राजा काही उठेना. मग ती दुःखी कष्टी झाली किंवा तिला तर त्याचा रागही आला. आपल्या गळ्यातला मोत्याचा हार खुंटीवर ठेवून ती झोपी गेली. मग त्या राजाने तोंडावरचे पांघरून काढले आणि स्वतःशी विचार करू लागला की मी स्वतःला परोपकारी म्हणवतो, मी कधी पापा आचरण करत नाही, सत्वशील आहे. आता ही कन्या आहे, मुलगी आहे, हिच्याशी मी कसा काय व्यवहार करावा, कसं काय भाषण करावं, कोणती वर्तणूक करावी, असा विचार करत होता. तोपर्यंत ती वैश्यकन्या गाढ झोपी गेली आणि एकाएकी आश्चर्य घडले. त्या चित्रातला हंस एकाएकी जिवंत झाला आणि भिंतीवरून खाली उतरून त्या राजकन्येने खुंटीवर ठेवलेला जो हार होता तो संपूर्ण गिळायला लागला, त्याचे मोती खायला लागला, एक एक मोती भक्षण करायला लागला. राजा हे पाहून चकित झाला. त्याने विचार केला की ही गोष्ट नक्कीच आपल्याला दुःखदायक होणार आहे, त्रास देणारी आहे.
पण पाखराला देखील दुःख देत नाही. म्हणजे किती दयाळू आणि याचा राजा होता बघा चांगला, की कोणत्याच जीवाला दुःख द्यायचे नाही. हे तर माझी ब्रीद आहे, ही माझ्या ग्रहदशेची खेळी आहे, तरी काही हो, पण मी पाखराच्या तोंडातून हार काढून घेणार नाही. राजाने असा विचार करत असतानाच चित्रातल्या त्या सजीव झालेल्या हंसाने सगळा हार गिळला आणि पुन्हा भिंतीवरती होता तसा जाऊन बसला. दुसरा दिवस उजाडला. ती कन्या खडबडून जागी झाली. आधीच तिच्या मनाला या राजाचा राग होता, कारण काल एवढ्या कष्टाने तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण हा झोपलेलाच होता. मनात म्हणाली, हा अतिमूर्ख नपुसकवर पित्याने माझ्यासाठी कसा आणला. मग आपला हार पाहू लागली खुंटीवर, तर तिथे काय तो दिसेना. मग त्या झोपलेल्या विक्रमाला तिने हलवून उठवले आणि म्हणाले, तिने स्वतःच्या मनानेच त्याला चोर ठरवले आणि त्याला वाटेल तसे अपशब्द ती बोलू लागली. म्हणे, माझा हार घेऊन बरा सुखाने झोपलायस रे चोरट्या, माझा हार मला लवकर परत कर. तुला ही चोरी पचणार नाही, पण जर 4 लोकात चर्चा झाली तर मात्र ही बातमी कळली सगळ्यांना, तर तुझ्या शरीराचा नक्की त्रास होईल, नाश होईल तुझ्या शरीराचा. थोडं तुला भरपूर मार पडेल थोडक्यामध्ये, तर तू माझा हार परत दे. मग तो राजा म्हणाला, हे वैश्यकन्ये, कुमारिका, इथे झोपलो म्हणून माझ्यावर आळ घालू नकोस. मग ती कुमारी वैश्यकन्या रागारागाने आपल्या पित्यापाशी गेली आणि म्हणाली, तुम्ही जो इच्छावर म्हणून मला आणला आहे तो चोर आहे, तस्कर आहे. ती रागारागाने आपल्या पित्यापाशी गेली आणि म्हणाली, तुम्ही जो मला इच्छावर म्हणून आणला आहे त्याची लक्षणं फारच उत्तम आहेत, फारच चांगलं आहे. अहो, तुम्ही तसा ठक आणि चोर असा घरात आणलेला आहे. तो चोरीच्या विद्येमध्ये पुरा पारंगत आहे. त्याने माझा हार चोरला आहे, तो आता मागून घ्यावा. मग तो वैश्यवाणी पांतिकाला म्हणजेच राजा विक्रमाला म्हणाला, की तुला राहायला जागा दिली, उत्तम जेवण दिले आणि ही कन्या देखील मी तुला अर्पण करणार होतो. माझी एकुलती एक लाडकी कन्या तुला देणार होतो. पण असं असताना महामूर्खा, तुला ही काय बुद्धी आठवली? माझ्या मुलीचा हार घेऊन बसलास. बरं, जाऊ दे, बराच उपकार फेडलास बाबा दिलेल्या गोष्टींचा. आता झालं तर झालं, पटकन हार दे आणि तो आपल्या रस्त्याने चालता हो. तेव्हा तो राजा म्हणाला, वैश्याला म्हणाला, तुमचा हार माझ्यापाशी नाही, ही माझी कर्मगती आहे. ते ऐकून त्या सावकाराला फारच राग आला आणि सेवकांना हुकूम दिला, की याला पकडा, बंधन करा आणि चांगला चोपून काढा. हा पक्का चोर आहे, याला मारल्याशिवाय आपला हार काही परत देणार नाही. मग सेवक धावून गेले, त्या पांतिकाला बांधलं आणि भरपूर मार दिला. ते माहिती ना, की त्या चहापेक्षा किटली गरम तसं असतं. एकदा ह्याने बांध म्हणलं की त्याने बांधलं आणि त्याला मारला. सावकार अजून त्यांना मारा सांगत होता. सगळ्यांनाच कोणाला त्याची दया येत नव्हती. सगळे निष्ठुर मारून त्याला जर्जर केला होता. पण काय म्हणतात ना, तसा मालक तसेच नोकर. तर पंथिक काही कबूल होईना. मग तो सावकार म्हणाला, की हा तर एकदम अट्टल चोर आहे, एवढा मार खातोय पण अजून कबूल नाही आला. मग त्या सावकाराने काय केलं, तर राजा चंद्रसेनाच्या दरबारी गेला. त्या नगरीचा राजा चंद्रसेन होता. त्याच्या दरबारी जाऊन घडलेली घटना सांगितली. मग त्या चंद्रसेन राजाने त्या चोराला घेऊन यायची आज्ञा केली. राजाचे सेवक त्याला दरबारात घेऊन आले आणि मग त्या राजाला नमस्कार करून विक्रम राजा समोर उभा राहिला. चंद्रसेन म्हणाला, की तुझ्यापाशी हार असेल तर तो ताबडतोब परत दे आणि आपला प्राण वाचव. त्यावर तो पांतस्थ म्हणाला, राया चंद्रसेना, मी कधीही खोटं बोलत नाही. तो हार मी नाही घेतलेला. पण आता तुम्हाला जर खरी गोष्ट सांगितली तर तुम्ही कोणी विश्वास ठेवणार नाही. आम्हाला सध्या ग्रह अनुकूल नाही, त्यामुळे काही कारण नसताना अशा गोष्टी उत्पन्न होतात आणि आमच्यावरती खोटे आळे येतात. बरं, असं गृहीत धरूया की मी चोरी केली, चोरी करू नये परंतु मी केली. पण आता तुम्ही माझी आपरत पोटात घाला आणि मला क्षमा करा. असं ते बोल ऐकल्यावरती तो राजा अतिशय क्रोधित झाला आणि सेवकांना म्हणाला, की हा तर एकदम अट्टल चोर आहे, हा काही असं ऐकणार नाही. याचे हातपाय तोडा, ह्याला नगराबाहेर घेऊन जा आणि टाकून द्या तिकडे. त्याला कोणी अन्न पाणी द्यायचे नाही. बघा हो, किती कठीण शिक्षा. साध्या चोरीला हातपाय तोडायचे आणि आता लोक वाटल ते करतात, तर काही होत नाही. राजाने असा हुकूम केल्याबरोबर सेवकांनी त्याला नगराच्या बाहेर नेले. त्याचे हातपाय कलम केले, तोडून टाकले आणि त्याला तसाच फेकून ते निघून गेले. लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे सगळेच प्रजाजन काय निष्ठुर नव्हते राजासारखे, त्यांना वाईट वाटत होतं. पण राजाच्या हुकमापुढे कोण काय बोलणार. हुकमाची तामिली झाल्याबद्दल ते सेवक राजाला सांगायला गेले. राजाने विचारले, तो मेला किंवा वाचला, त्याचा काही प्राण उरला आहे का? मग ते सेवक म्हणाले, महाराज, हातापाया वाचून
प्राण किती दिवस शरीरात राहणार, ते धड किती दिवस जिवंत राहील, लवकरच त्यातला प्राण जाईल. असा तो विक्रम राजा अन्न पाण्या वाचून आणि आत्यंतिक वेदनाने दिवस रात्र तळमळत पडला होता. त्या रस्त्याने कोणी बाहेरचे वाट सुरू गेले तर त्यांना याची दया यायची. ते त्याला अन्न पाणी देऊ करायचे आणि मग सेवकांकडून समजलं राजाला की राजा त्यांना मारहाण करायचा, कैदेत टाकायचा. असा राजाचा धाक असल्यामुळे मग ते लोक पण कोणी काय देत, कोणी तसेच निघून जात, असं होतं. पुढे 1 महिनाभर असा गेला. राजाने खूप दुःख भोगले, पण ग्रहदशा फिरल्यामुळे कोणालाच त्याची दया येत नव्हती. राजा सतत शनिदेवाची करुणा भाकत होता की हे ग्रहासमर्था कृपा कर. व शनीश्वराला त्याची दया आली. मनात म्हणाला की याच्या सत्वाची खूप परीक्षा पाहिली मी, आता याला जास्त त्रास देऊ नये. मग चंद्रसेनाच्या मनात थोडीशी दया उत्पन्न केली आणि त्याने लोकांना अन्न उदक देण्याची परवानगी दिली. मग ते कनवाळू कृपाळू नगरजन पांतस्थाला भरपूर अन्नपाणी आणून देऊ लागले. अगदी अन्नपाण्याचा सुकाळ झाला. पण हातापायामुळं माणसाला जो पांगळेपणा येतो, जी दैन्य अवस्था येते, त्याचं काय करणार हो, ती दुःख देतच असते. अशी बघता बघता 2 वर्षे गेली. कर्माचे विंदान भोगल्याशिवाय सुटत नाही. मग कोणे एके दिवशी एक तेलीण पालखीमध्ये बसून त्या रस्त्याने चालली होती. तिचं माहेर उज्जैन होतं आणि सासर तामलिंदापूर होतं. त्या तेल्याने तिच्या सासऱ्याने उज्जैनीहून सून करून आणली होती. ती दोघे नवरा नवरी त्या मार्गाने येत असता तिने विक्रमाला पाहिले आणि आपल्या राजाला ओळखले. हा राजा इथे कोणी आणून टाकला असा विचार करून ती डोलीतून खाली उतरली आणि विक्रमाच्या जवळ बसली आणि हातापाया वाचून तुमची काय हो अशी अवस्था झाली असं म्हणू लागली. तिला खूप वाईट वाटलं राजाला असं बघून. राजाने पण तिला ओळखले. बघा, आपल्या नगरीतील एक नागरिक तेलीन, पण राजाच्या बरोबर ती लक्षात होती, ओळखली त्याने. तिला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला. म्हणला, बाई विजयी असत तुझे चुडे, काय वृत्तांत ग्रामाकडे, माझ्या राज्यात काय चाललंय, कसं चाललंय ते मला सांग. ती म्हणाली, अहो सगळेजण सुखी आहेत, पण तुमची अवस्था मात्र कशी झाली. मग राजाने तिला जो काय हा माझा कर्मभोग आहे म्हणाला आणि जो काय वृत्तांत घडला आत्तापर्यंत तो सगळा तिला सांगितला. मग त्या तेलिणीने काय केले तर राजाला आपल्या पालखीमध्ये बसवलं आणि आपल्या घरी ती घेऊन आली. ते पाहून तिचा सासरा थरथर कापत म्हणाला, बाय ग, हे विघ्न कशाला घरी आणलंस, आता हे जर राजाला कळलं तर आपली काय अवस्था होईल. मग ती सून म्हणाली, चिंता करू नका, अहो हा माळवा देशीचा धनी आहे, माझ्या नगरीचा राजा आहे उज्जैनीचा. जसा काय उकरड्यावर पडलेला चिंतामणी आहे तो आपल्याला मिळाला. हा राजा विक्रमादित्य आहे. उज्जैनी नगरीमध्ये हा मोठ्या धर्मनीतीने राज्य करीत होता. तर आता तुम्ही काही त्याची हे करू नका, चिंता करू नका आणि जाऊन तुम्ही राजाला श्रुत करा. आपल्या नशिबानेच तो आपल्याला मिळाला असं आपण समजूया. मग त्या तेल्याने राजाला जाऊन सांगितले की तुम्ही जो हातपाय खांडून गावाबाहेर जो टाकलेला चोर आहे तो जर तुम्ही परवानगी दिली तर महाराज, माझ्या मनात त्याच्याबद्दल दया उत्पन्न झालेली असून मी त्याला घरी घेऊन जाईन आणि अन्न वस्त्र देत जाईन. मग राजा म्हणाला, भला रे भला, चांगला माणूस आहेस तू, भला माणूस आहेस, जा तुझ्या घरी घेऊन जा आणि अन्न वस्त्र देऊन त्याचा सांभाळ कर. मग तो तेली घरी आला तेव्हा तो पांथस्थ म्हणाला की एक विनंती करतो, एक गोष्ट माझी ऐका आणि तुमच्या इथे राजा विक्रम आहे हे कोणालाच सांगू नका. मग तो तेली म्हणाला, राजा तू माझ्याकडे रोज तेलाचा घाणा हाकायचा, मी तुला अन्न वस्त्र देईन. म्हणजे बघा, राजा आहे तर त्याला पण काम लावलं, असं सोडलं नाही की फुकटचं अन्न वस्त्र तुला देईन म्हणून. मात्र तुझे उपकार माझ्यावरती कायम जन्मभर राहतील, ते फिटणार नाही. संकटाच्या काळी तू मला मदत केलीस, माझं रक्षण केलं, असं उलट राजा त्याला म्हणाला. असे काही दिवस गेले. तेल्याच्या घरी घाणा हाकता हाकता 7 वर्षे निघून गेली आणि एके दिवशी संध्याकाळी विक्रमराजाला काय बुद्धी आठवली समजत नाही, पण तो सहज आपला दीपराग आळवू लागला. म्हणजे राजा उत्तम गायक होता, नुसता लढाईतच निपुण नव्हता, तो सगळ्या कला त्याला येत होत्या. त्याचा आवाज पण अतिमधुर सुंदर, जसं काय दुसरा गंधर्वच गातो आहे असं वाटत होतं. त्याच्या त्या राग उद्गाराने सगळ्या राजधानीत लक्षानुलक्ष दिवे लागले, जशी काय आज दिवाळीच आहे. त्या अतिसुंदर असे ते दिवे पाहून एक स्तंभाच्या माडीवरती पद्मसेना नावाची अतिसुंदर राजकन्या होती. तिने
हा दीपोत्सव बघून आपल्या सेविकेंना विचारले की आज दीपवाळी नाही, कुठं लग्न कार्य पण नाही, मग हा एवढा मोठा दीपोत्सव कसा काय होतोय, कुठं आहे ते बघा बरं जरा काय चाललंय ते. तेवढ्यात दीपराग संपल्यामुळे आपोआप दीप सगळे विझून गेले. मग राजा दुसरा श्रीराग नावाचा एक राग आहे तो आळवू लागला. मग ती पद्मसेना आपल्या सेविकेंना म्हणाली, हा पुरुष मोठा रागज्ञानी दिसतो, तर ह्या कुठं आहे त्याला सगळ्या नगरीमध्ये शोधा आणि आपल्या इथे त्याला घेऊन या. मग त्या 4 जणी सेविका सगळ्या नगरीत शोध घेता घेता त्यांना हा राग आळवणारा पुरुष या तेलाच्या दुकानात हातपाय खांडून टाकलेला जो तस्कर आहे तो दिसला. त्या परत राजकन्येकडे गेल्या आणि जाऊन सांगू लागल्या की तुम्ही ज्याचा शोध घेत आहात तो हातपाय तोडून नगराबाहेर टाकलेला तस्कर आहे आणि तोच हा सगळा रागरंग करत आहे. तोची करीत आहे रागरंग, परिस्वरूप दिसत आहे बेढंग, जैसे का शिमग्याचे सोंग, ऐसिया परी दिसत असे तर असा दिसतोय हा चोर. त्या दिसायला अगदी शिमग्यातलं सोंगच दुसरं बसलंय. त्यावरती राजकुमारी म्हणाली, तुम्हाला काय करायचे, तुम्ही त्याला इथं घेऊन या, मी त्याला जीवेभावे प्रतार करेन. म्हणजे बघा, हात नाही पाय नाही, चोर आहे, टाकून दिलाय, पण तरी पण त्या राजकन्येला वाटलं की मी याच्याशी लग्न करावं, ह्या पुरुषा अतिशय रागज्ञानी आहे, माझ्या मनाला हा आवडला आहे, माझ्या अंतरात त्याचा ध्यास लागलेला आहे. मग त्या सेविका म्हणाल्या की आम्ही जातो, पण एकदा तुम्ही राजाच्या कानावर या गोष्टी घालाव्या. उद्या उगाच आमच्यावर काही बोल नको, आमच्यावर आळ नको, किंवा राजा आम्हाला शिक्षा करेल तुम्हाला बाजूला ठेवून. तर ती म्हणाली, तुम्हाला काय करायचे तुम्ही घेऊन या, घाबरू नका, मी राजाच्या कानावरती योग्य वेळ बघून ह्या सगळ्या गोष्टी घालेन. मग त्या सेविका तेलाच्या दुकानात आल्या आणि त्या तेलाला सांगून त्या विक्रमाला आपल्यासोबत घेऊन चालल्या आणि राजकन्येच्या माडीवरती त्याला नेऊन ठेवले. त्याला पाहून राजकन्या मनात संतुष्ट झाली, आनंदी झाली आणि त्या चौरंगाला म्हणजेच हातपाय नसणाऱ्याला विक्रमाला म्हणाली की तुम्ही एकदम विशेष असे रागज्ञानी दिसता, तरी आता तुम्हाला जे जे राग येतात ते मला गाऊन दाखवा आणि माझे कान तृप्त करा. मग तो राजा त्याला येतात ते सगळे आलाप गाऊ लागला. त्याचा आवाज अति मधुर होता की जसा काय दुसरा गंधर्वच गात आहे. आणि असा त्या राजकन्येच्या माडीवरती रागरंग चालू झाला. त्याचवेळी चंद्रसेन आपल्या माडीवर ऐकता झाला आणि त्या सेविकांना विचारलं की आता तिच्या सेविका ना, मग त्यांनाच माहीत असणार की आज राजकन्येच्या महालात दिवसानिशी कोणत्या कारणाने गाणे बजावणे चालू आहे, रागरंग चालू आहे. त्यावर त्या दासी म्हणाल्या, महाराज हा तुमच्या मुलीचा हट्ट आहे, आमच्याकडे काही दोष नाही, पण आमची एक विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या डोळ्याने जाऊन एकदा पाहावे, मग तुम्हाला सगळं काही कळून येईल. मग काय झाले, त्या राजाला झोप आली आणि आता पुढे कथा काय घडली ती आपण ऐकूया. राजकन्येच्या माडीवर राजा चिंतातूर बसला होता. कधी एकदा उज्जैनी प्राप्त होईल, कधी हे भोग सरतील असे विचार मनात करत असताना राजाच्या 7.5 वर्ष संपले. तेव्हा शनी कृपावंत होऊन राजा विक्रमाच्या पुढे उभा राहिला आणि हे राजा विक्रमा, ओळखलंच का मला, काय तुला अनुभव आला का नाही असं विचारलं वरचढबीपणे हसून. त्यावर तो राजा पटकन उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण हातपाय नाहीत व तसेच भूमीवरती लोटांगण घातले. तेव्हा शनी म्हणाला, राजा तू धन्य आहेस, आता मी तुला प्रसन्न आहे, तरी तुला काय हवे ते मागून घे. विक्रम सद्गदित झाला आणि म्हणाला, कृपाळवा शनिदेवा, मला एकच वरदान दे की मनुष्य देहाला एवढी पीडा करू नकोस. मी जितके दुःख सोसले ते मनुष्य प्राण्याला सहन होणार नाही. म्या दुःख सोशिले आणि वार ते मनुष्य प्राण्यास नाही सोसवणार, तरी मनुष्य देहाला नको पीडा देऊ, एवढंच मला वरदान दे. शनी म्हणाला, विक्रम राजा तू धन्य आहेस, परपीडेचा अनुभव तू स्वतःवरून जाणतोस. नाहीतर आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, परदुःख शीतल असतं, म्हणजे दुसऱ्याचं दुःख आहे तर ते काही वाटत नाही, पण स्वतःला तीच गोष्ट झाली की माणसाला एकदम त्याचा बागुल बो वाटतो. पण राजा तू मात्र हातपाय, राज्य, छत्र, चामर यातलं काहीही न मागता दुसऱ्याचे दुःख निवारण्याचा विचार करतो आहेस. म्हणून शनिदेवाने त्याला हातपाय निर्माण करून पहिल्यापेक्षा अतिशय सुंदर असे रूप दिले. मग त्या राजाने शनिदेवाचे चरण धरले आणि कोणालाच पीडा देऊ नको, माझं हेच मागणं आहे, ग्रह समर्था कृपा कर आणि माझं एवढंच मागणं पुरं कर. मग शनी म्हणाला, अरे मी तुला काय दुःख दिलं, तुला थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला. बघा 7.5 वर्ष इतकं छळण म्हणतो, थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला आहे. बघ मी देवदैत्यांना इतर लोकांना कसा काय त्रास दिला ते मी तुला आता सांगतो, तू लक्ष देऊन ऐक.
मी एका दिवशी सकाळी गुरुमाऊलीला नमन केले. तेथे गुरुमाऊली म्हणजे देवांचा गुरु बृहस्पती. शनी त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की मी तुमच्या राशीला 7.5 वर्षासाठी येतो. गुरु म्हणाला, माझ्यावर कृपा कर आणि एक क्षण देखील माझ्या राशीला तू येऊ नको. शनी म्हणाला, जर तुम्हीच माझा कंटाळा केला तर मला इतर जण पण मान्य नाही करणार. मग मी 5 वर्षासाठी तरी येतो, नाहीतर जाऊ द्या, 2.5 वर्ष तरी मला मान्य करा. 2.5 वर्ष थोडीच आहेत. मग गुरु म्हणाला, काय मानतच नव्हता गुरु. नाही बाबा, येऊच नको माझ्या राशीला. मग शनीने एकदा निर्धार केला की काय नाही, ह्याच्या राशीला प्रवेश करायचाच. पुन्हा विचार केला की जाऊ दे, हा देवांचा गुरु आहे. गुरु म्हणजे केवळ माऊली आहे, कृपेची सावली आहे. आता गुरुचा शब्द जर मानला नाही तर मी पण अधःपतनाला पडेन. मग शनी गुरुच्या चरणी लागला आणि म्हणाला, मी शनिग्रह तुला प्रसन्न झालो आहे, तर गुरुनाथा तुला काय पाहिजे तो वर मागून घे. मग गुरु म्हणाला, शनिदेवा माझ्यावर एवढीच कृपा कर की माझ्या राशीला येऊ नको. मग शनी म्हणाला, 7.5 प्रहर येतो. तुम्ही जर मान्यता दिली नाही तर मला इतर लोकही मानणार नाहीत. मग गुरुदेव म्हणाला की फक्त 1.25 प्रहर घे. मग शनीने मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी सुचवलं की मी आता येतोय. गुरुने असा मनात विचार केला, स्नान संध्या करता करता 1.25 प्रहर आत्ता जाईल, मग तो शनी आमचं काय करील. गुरुच्या मनातली ही गोष्ट मला म्हणजे शनीला समजली आणि मग गुरुला काहीतरी चुणूक दाखवलीच पाहिजे असा विचार करून जेव्हा 7:30ची वेळ झाली तेव्हा गुरु फार उतावीळ झाला आणि म्हणे, पृथ्वीलोकात खाली गंगा आहे, तिथे जाऊन आपण स्नान करावे. शनिग्रहाची सावली पडताच गुरुची काया बदलली, चेहरा मोरा रूप बदलला. मग तो गुरु म्हणून असा तेजपुंज राहिला नव्हता. मग शनिदेव फकीराचे रूप घेऊन गुरुपाशी आला आणि म्हणाला, त्याला 2 खरबुजं अशी प्रेमाने अर्पण केली हो. मग गुरुनी पण आनंदाने त्याला 2 पैसे दिले. मग गंगेत स्नान केले. ती 2 फळं आपल्या झोळीमध्ये बांधली. हातामध्ये गंगाजलाने भरलेला कमंडलू लोटका घेऊन गुरु रस्त्याने चालला. पुढे एक नगरी लागली. त्या दिवशी त्या नगरीचा राजपुत्र आणि प्रधानपुत्र शिकारीला गेले होते. 2 प्रहर झाले तरी परतून आले नाहीत. इकडे राजा जेवण करायचा खोळंबला होता, आपल्या मुलांसाठी थांबला होता. जेवणाला उशीर झाला. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की दोघे यांना शोधून आणा. बाहेर जा, सगळी नगरी शोधा, पण दोघांना शोधून आणा. मग ते सेवक नगरीच्या बाहेर आले. तो समोरच ही गुरुदेवाची स्वारी बघितली. हातात झोळी आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे आणि त्याने असा तो ब्राह्मण बघितला आणि शनीने एक चमत्कार केला. ते जी 2 खरबुजं होती त्याची प्रधान राजपुत्राची 2 मस्तकं तयार झाली आणि त्या झोळीतून रक्त गळू लागलं. सेवकाने विचारलं, या झोळीत काय आहे. तर गुरु म्हणाले, फराळाला 2 खरबुजं घेतले आहेत. सेवक म्हणाले, अरे तू ब्राह्मण आहेस की कोण, तुझ्या झोळीतून रक्त गळते आहे, हे काय. गुरुने हळूच चोरून बघितलं. बरं, हे लोक असं विचित्र काय बोलतात. म्हणून आपल्या झोळीकडे बघितलं तर खरंच त्यातनं रक्ताचे थेंब गळताना दिसले. त्या सेवकांनी झोळी हिसकावून घेतली. तर गुरु पण भयभीत झाला की अरे बापरे, हे काय झालं. आत बघतात तर प्रधान राजपुत्राची 2 मुंडकी त्यातून बाहेर पडली. सेवक म्हणाले, अरे चांडाळा, तू ब्राह्मण असून एवढा दुष्ट कसा रे, एवढा कठोर. तू त्या बालकांची का हत्या केलीस, तुला त्यांची काहीच दयामाया आली नाही. मग त्याला धरला आणि मारत मारत राजापाशी घेऊन गेले. मग राजासमोर उभा केला आणि सांगितलं की हाच बाळ हात्यारा ब्राह्मण आहे, यानं तुमच्या 2 मुलांना मारून टाकलं. ते ऐकताच राजाला मोठी बेशुद्ध झाला, मूर्छनाच आली. म्हणाला, देवा, एकच पुत्र होता रे, तो पण तुझ्या मनात आला नाही, तो पण नेलास तू. सेवकांना म्हणाला, ब्राह्मण नोहे हा बाळ याने गळला, ब्राह्मण नोहे हा काळ याने गळला माझा बाळ, तर यासी नेऊन तात्काळ सुळावरी द्यायचे. हा ब्राह्मण कसला, हा तर काळच आहे, यानं माझी 2 बाळं गिळंकृत करून टाकलीत, ह्याला ताबडतोब नेऊन सुळावरती द्या. मग राजा आज्ञेप्रमाणे गावाबाहेर लोखंडाचा सूळ रोवला आणि त्या राजाच्या अंतपुरामध्ये तेव्हा मात्र असा हल्लकल्लोळ माजला होता. सगळा आकांत माजला होता. लोक रडत होती. राजपुत्राची पत्नी तिथं जीव द्यायलाच निघाली, सती जायलाच निघाली आणि इकडे मात्र गुरुला मारीत मारीत त्या सुळापाशी गावाबाहेर घेऊन गेले. तेव्हा शनीच्या प्रभावाने गुरुला काही सुचना. मग त्या सेवकाला गुरु म्हणाला, तुम्हाला 10,000 रुपये देतो, फक्त 2 घटका थांबा आणि मग बघा काय होईल. मग ते स्वतःच्या डोळ्यांनी पहा तुम्ही. आता हा असा करुणेचा शब्द आणि थोडी पैशाची लालूच, त्यामुळे त्या सेवकांना दया आली आणि म्हणले, जाऊ दे, 10,000 वर्ष झाल्यानंतर 2 घटका झाल्यानंतर आपण त्याला सुळावरती देऊया. व 2 घटका थांबून मग सुळावर देऊया.
असे बोलता बोलता 1.25 प्रहर झाला आणि प्रधान पुत्र आणि राजपुत्र घोड्यासहित शिकारीवरून आले. ज्यांनी त्या राजाला ते दोघे परत आल्याचे सांगितले त्या माणसाला भरपूर बक्षीस दिले, त्याचे अगदी दारिद्र्य दूर केले. मग ताबडतोब सेवकांना नगराबाहेर पिटाळले आणि त्या ब्राह्मणाला सुडी देऊ नको अशी आज्ञा केली. मग सेवकांनी नगराबाहेर जाऊन घडलेली घटना सांगितली आणि त्या ब्राह्मणाला सुळावर देऊ नका असा राजाचा आदेश सांगितला. मग तो ब्राह्मण राजासमोर उभा केल्यावर गुरुरूपी ब्राह्मणाने आपली खरी काय ती कथा सांगितली. मग त्या राजाला फार पश्चाताप झाला. म्हणे, गुरुराया, तुम्ही कोण आहात ते मला माहीत नव्हते. मी तुम्हाला दोष लावून तुम्हाला मोठ्या राजमदाने मी तुम्हाला हे केलं, फाशी देत होतो, तुमचा वध करत होतो. ह्या मोहमायेच्या पाशामध्ये, या संसाराच्या पाशात अडकलो होतो. धिक्कार आहे ह्या मोहमायेचा आणि या संसाराचा. आता मी मोठा पापी आहे. मग गुरुचे चरण धरून तो राजा स्पुंदून रडू लागला. माझ्या हातून चुकून अपराध घडला, त्याची क्षमा करावी. मग त्या गुरुला हाताला धरून स्वतःच्या सिंहासनावरती बसवले आणि गुरु म्हणाला, राजा, तुझा काही दोष नाही. ही सगळी त्या ग्रहदशेची कथा आहे, शनीश्वराची कळा आहे. त्यानेच ही गोष्ट मला दाखवली की गर्व केला तर काय होतं. मला हे दुःख दाखवलं. मग झोळी आणून पाहिली तर आत 2 खरबुजेच निघाली. प्रधान राजपुत्राच्या शिरकमळाची आकृती नष्ट झाली होती. राजाने उत्तम स्वयंपाक करविला आणि गुरुला पंक्तीला घेऊन अनेक अजून दिव्य नगरजन सगळे बोलून जेवणाचा मोठा थाट उडवला. सगळ्यांना वस्त्रभूषण देऊन बोळवण केली. मग शनिदेव गुरुपाशी आले आणि नमस्कार करून म्हणले, कसा काय गेला बाबा तुमचा 1.25 तास? कसं वाटलं? काय घडलं ते सांगा. गुरु म्हणले, बापा शनेश्वरा, 1.25 प्रहरात माझं मातेरं केलंस. जर 7.5 वर्ष आला असतास तर काय झालं असतं? तू सगळ्या ग्रहामध्ये श्रेष्ठ आहेस. मी तुझा गुरु, मी तुला श्रेष्ठ, पण तू माझ्याशी पण असा वागलास. बराच उपकार फेडलास बाबा. असो, झालं ते झालं, पण आता मनुष्य प्राण्याला तू काही असा त्रास देऊ नको. माझी तुला शपथ आहे शनिदेवा की तू मनुष्याला एवढं छळण करू नको. मग शनीने सांगितलं, जो मनात गर्व धरल त्याला मी असाच त्रास देणार. गुरुजी, तुम्हाला गर्व झाला म्हणून हा अपराध घडला, तरी आता या बाळकाला क्षमा करा आणि अपराध पोटात घाला. मग एक दिवस काय झालं, शनी शंकरापाशी गेला आणि म्हणे, मी तुझ्या राशीला येतो. शनी म्हणे, ठीक आहे ये. शंकर म्हणे, ठीक आहे ये, पण येशील तेव्हा सांगून ये. मग दुसऱ्या दिवशी शनीनं सांगितलं, उद्या मी तुमच्या राशीला येतोय. मग शंकराने काय केलं, कैलासामध्ये लपून बसले आणि नंतर शनीला विचारलं की तू माझं काय केलंस? मग शनी म्हणाले की बाबा, तुमचा सगळ्या देवांना धाक आहे, सगळ्या त्रिभुवनाला धाक आहे, पण मला घाबरून तुम्ही लपून राहिलात. हे काय कमी झालं का? मग शंकराने हास्य करून मान्य केलं की बाबा, तुझं खरंच रूप उग्र आहे, तुझं तेज उग्र आहे, तू कोणाला असं सोडणार नाहीस. त्याला जाण्याची आज्ञा दिली. असाच सर्व देवादिकांना शनिग्रह राशीला आल्यावर काय काय त्रास झाला ते आता सांगितले आहे. रामाला ग्रह आला, मग त्याला वनवास भोगावा लागला. सीतेला ग्रह आला, तिला रावणाने चोरून नेली. आता या रावणाच्या पलंगाखाली नवग्रह सगळे पालते घालून रावण झोपत होता. मग एकदा नारद मुनीची स्वारी तिथे गेली आणि शनीला म्हणाली की तुमची इथं ही अवस्था आहे. एवढे महाभिमानी तुम्ही, दुसऱ्याला त्रास देतो, स्वतःला मोठा श्रेष्ठ ग्रह समजतो, पण या रावणाच्या पुढे तुमचं काही चाललंय का? काही चालत नाही. गरिबाला मात्र फुकट त्रास देता, फुकट पुरुषार्थ मिरवता. शनी म्हणाला, आम्ही पालतेत ना, तेवढे फक्त सरळ कर, मग बघ मी माझा चमत्कार पराक्रम कसा दाखवतो. मग नारद म्हणाला, मी असं करीन. मग नारद जाऊन रावणाला सांगितलं की तुझ्या पलंगाखाली नवग्रह पालते घालून झोपतोस बाबा, ते काय बरं नाही. एक तर तुला आता दिवस खराब आहेत, त्यात त्या वैराच्या उरावर पाय द्यावा तसा तू नवग्रह पालते घालून त्यावर पलंग घालून झोपतोयस, तर त्यांना पालते आहेत ते सरळ कर. रावणाला पण ती गोष्ट पटली. त्याने पालते ग्रह सरळ केले. नारद हा हितशत्रू आहे, म्हणजे हित सांगून, चांगलं सांगून वाईट करणारा माणूस आहे. मग रावणाला असं ग्रह सरळ झाले की ग्रह आला त्याच्या राशीला. 6 महिन्यात मुलं बाळं पुत्र नातवंड प्रजा सगळ्या सहित त्या रामचंद्रांनी त्याचं निर्धारण केलेलं आहे. पुढे हरिश्चंद्राला 12वा शनिग्रह आला. 12वा शनिग्रह अतिक्रूर, त्यामुळे त्या विश्वामित्राने राजा हरिश्चंद्राला राज्यभ्रष्ट केला. आता ही कथा सर्वांना माहीत आहे आपल्याला की स्वप्नात राजाने दान दिलं होतं राज्याचं, तर ते प्रत्यक्षात येऊन त्यांनी मागितलं. राजाला रात्री तसं स्वप्न पडलेलं आणि हरिश्चंद्राने स्वखुशीने दिलं राज्य. आता त्याच्यावरची दक्षिणा द्यायची होती. राजा आपल्या खजिन्यातून काढू लागला, तिजोरीतून. तर विश्वामित्र म्हणाले, आता त्याच्यावर तुझा काही हक्क नाही, तू सगळं राज्य मला दिलंयस, तू आता बाहेरून दक्षिणा घेऊन ये. आता कुठे जाणार राजा? मग एकदा काय पदच्युत झालं की कोण कोणाचं नसतं.
मग त्या प्रजेलाही काही देता येत नव्हतं, कारण का तर ते विश्वामित्र म्हणले असते हे पण माझंच आहे, प्रजा माझी, हे माझंच. मग तो राजा त्यानं बायका पोरं विकली, स्वतः पण डोंबाला विकलं. तिथे तो राजा त्या चितेवरती त्या स्मशानामध्ये ते चिता जाळायचा. ती हरिश्चंद्राचा घाट आहे ना, आज देखील काशी क्षेत्री आहे. मग तो डोंब म्हणजे स्मशानात क्रिया करणारा, चिता जाळणारा, आणि त्याच्या खाली हाताखाली हा काम करत होता. इतका त्रास दिला. आणि अशा रीतीनं हरिश्चंद्राने ती दक्षिणा विश्वामित्रांना दिली. असाच त्रास मिनळ दमयंती यांना दिला. इंद्राला ग्रह आल्यावर त्याची बुद्धी फिरली आणि त्याने गौतम ऋषींचे रूप घेऊन अहिल्याला भोगलं. आणि मग ऋषी शापाने त्याच्या सगळ्या अंगाला भगांकित झाला. सगळ्या अंगाला 1000 भोकं पडले आणि त्यातनं सगळं रक्त गळू लागलं. उशाप मागितल्यावर काय तप वगैरे केल्यावर ते 1000 डोळे झाले त्याचे. चंद्राला ग्रह आला आणि त्याने गुरुपत्नीची अभिलाषा धरली आणि मग तो काळा कलंकित झाला. वशिष्ठ ऋषींना ग्रह आला आणि त्यांचे 100 पुत्र मारले गेले. पराशर ऋषींना ग्रह आला आणि त्यांनी कोळ्याची मुलगी मत्स्यगंधा भोगली. पांडवांना ग्रह आला आणि त्यांनी वनवास भोगावा लागला. कौरवांना ग्रह आला, ते लढाईत पराभव पाहून नष्ट झाले. श्रीकृष्णाला जेव्हा ग्रह आला तेव्हा त्या सेमंतक मण्याचा मणी चोरल्याचा डाग त्याला लागला. तो कोणत्या कारणाने निघाला ती हरिविजयामध्ये मोठी कथा आहे. मग कृष्ण पण त्याला म्हणाला, शनेश्वरा बाबा, तुझा सगळ्याकडे दरार आहे, तुला सगळे घाबरतात. इतके मी देवादिकांना त्रासले, त्यात तुला काहीच दुःख दाखवलं. राजा विक्रम झटकन उठला. आता हातपाय आले होते ना, आणि शनिदेवाचे पाय धरले. शनिदेवा, तू मला पावन केलंस, पण माझं हेच मागणं आहे की तू इतर प्राणीमात्रांना एवढं छळ करू नको, एवढं पिडू नको. शनी म्हणाला, विक्रमा, तुझ्या अनुभवावरून तू दुसऱ्याचं दुःख पीडा जाणतोस, तू धन्य परोपकारी आहेस. तेव्हा मी तुला असा वर देतो की हा ग्रंथ जो कोण रक्षण करेल, संरक्षण करेल, वाचेल, ऐकेल, दुसऱ्याला ऐकून दाखल, त्या सगळ्यांचं मी रक्षण करेल. आणि जो कोणी ह्या कथेची, गोष्टीची, ग्रंथाची अवहेलना करणार, पूजन करणार नाही, मनन पठन करणार नाही, त्यांना मात्र मी असाच त्रास देईन. आता ह्याचा विचार काय आहे बघा. शनिवारी ऐकावा, उपवास करावा, नाही जमला तर पूजन करावे, नित्य वाचावा, नित्य नाही जमलं तर शनिवारी तरी वाचावा. त्या व्यक्तीला मी पीडा करणार नाही. मी राजा विक्रमाला असे वचन देतो. असे म्हणून शनिदेव आल्यास्थानी आपल्या निघून गेले. आता पुढे काय गोष्ट घडली ती आपण पाहूया. राजकन्येच्या माडीवर विक्रमाला शनिदेव भेटले. तेव्हा त्या विक्रम राजाचे शरीर अतिशय दिव्य असे झाले. तसा काय दुसरा वदनाचा पुतळा आहे किंवा जसा काय सूर्यच प्रगटला आहे. तेव्हा चंद्रसेन राजकन्येच्या माडीवर गेला आणि विक्रमाला बघून एकदम तटस्थ झाला आणि आपण कोण महाराज असे विचारू लागला. त्यावर विक्रम म्हणाला, अहो मी तुमचा चोर आहे. आता ते वैश्य सावकार आहेत ना, त्याला आधी बोलवून घ्या. मग राजाचे सेवक धावले. तेव्हा तो वैश्य आपल्या लोडाला टेकून बसला होता. ते राजाने तुम्हाला ताबडतोब बोलावलं आहे, लगेच या. वैश्य उठला, राजदरबारी गेला. राजाने हाच का तो आपला चोर तस्कर आहे असं विचारलं. तर वैश्य पण म्हणाला, हो हो, हाच तो आहे. मग सगळेजण मिळून काय केले, त्या वैश्याच्या चित्रशाळेमध्ये गेले. तेव्हा तो भिंतीवर चितारलेला जो निर्जीव हंस होता तो खाली उतरून परत हा अख्खा जसा गिळला होता तसाच उगाळून आपल्या चोचीतून बाहेर काढत होता. तिथे जमलेल्या साऱ्या लोकांनी पाहिले आणि मग तो वैश्यवाणी आपली कन्या अर्पण करून त्या विक्रमाच्या चरणी लागला. लोक म्हणू लागले, काय अघटित गोष्ट घडली बाबा. या निर्जीव चित्रानं हार गिळला आणि या महापुरुषाला दोष लावला, त्याला एवढे हाल सहन करावे लागले. मग त्या चंद्रसेन राजाला असं विक्रमाला विचारू लागला, आपण कोण आहात महाराज. विक्रम म्हणाला, अरे काय विचारतोस, मी उज्जैन नगरीचा राणा आहे, माझं नाव विक्रम आहे. हे ऐकताच तो चंद्रसेन त्याच्या पायाशी नमस्कार घालू लागला, साष्टांग घातला आणि खूप पश्चाताप करू लागला की माझ्या हातून खूप अन्याय घडला आहे, मला माफ कर. जर आधीच या गोष्टी माहिती असत्या तर एवढे कष्ट तुम्हाला का दिले असते. आता जे झाले ते झाले, यावर काही उपाय आहे का. विक्रम म्हणाला, राजा हा माझ्या ग्रहदशेचा फेरा होता. शनिदेवाचे पूजन केले नाही म्हणून ही दशा प्राप्त झाली आणि आता मला ग्रह अनुकूल झाला म्हणून तू अशा गोष्टी बोलतो आहेस. मग त्या राजा चंद्रसेनाने मोठा समारंभ केला, दानधर्म केला. तो तेली बोलावून त्याला एक देश दिला, म्हणजे एक छोटंसं गाव किंवा एक परगणा वगैरे दिला. चंद्रसेन खूप हर्षभरित झाला आणि म्हणला, या जगात मीच एक भाग्यवान आहे की मी विक्रम जामात जोडलेला आहे. कारण जेव्हा ते शनिदेव निघून गेले तेव्हाच राजकन्येनी आपल्या त्या वरमाला त्याला घातलेली होती. वडिलांना काय विचारलं नव्हतं, सरळ वरमाला त्याच्या गळ्यामध्ये घातलेली होती. म्हणे धन्य मी एक आहे की मला असा विक्रम जावई मिळाला.
आणि मग असा 1 महिनाभर मोठा उत्सव झाला आणि मग विक्रम राजा आपल्या नगरीला जायची परवानगी मागू लागला. मग चंद्रसेनाने हत्ती, घोडे, दास दासी, भरपूर द्रव्य सगळं काय देऊन आपल्या कन्येची बोळवण केली. सावकाराने पण अनेक वस्तू रत्न देऊन आपल्या कन्येची बोळवण केली. आणि असा सगळा दळभार घेऊन राजा उज्जैनी नगरीला आला. लोकांना खूप आनंद झाला. आपला एवढा प्रेमळ उत्तम राजा परत आला. मग एक उत्तम मुहूर्त पाहून त्या राजाला सिंहासनावर बसविला, मोठा महोत्सव केला आणि सर्व याचक तृप्त केले. आणि तो विक्रम हे सगळं शनीश्वर व्रत अविरत करू लागला आणि त्याची सर्व पीडा गेली. मंडळी, ही गुजरात भाषेची कथा आहे, पण मी व्यवस्थित त्याचा अर्थ लावून महाराष्ट्र भाषेत आपणासाठी सांगितली. हा ग्रंथ श्रवण केला तर दुःख दारिद्र्य कल्पांतापर्यंत तुमच्या वाट्याला येत नाही. सर्व ग्रह तुमच्यावरती कृपा करतात. मग ही कथा ऐकणारा, वाचणारा, लिहिणारा, बोलणारा सगळ्यांचे रक्षण शनिदेव करील. त्यांना कोणता क्लेश किंवा दुःख विघ्न येणार नाहीत. मग हा तात्याजी मैपती नावाच्या या लेखकाने ही कथा शनीश्वराला प्रिय व्हावी, तो उग्रमूर्ती सर्वांवर कृपाळू राहावा, सगळ्यांचे कार्य निर्विघ्न पार पडावे अशी प्रार्थना करून या कर्त्या करविता म्हणे केवळ शनिदेव आहे, पांडुरंग आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे असे सांगून इथे ही कथा संपवत आहे. श्री शनीश्वरार्पण नमस्तु.